जीवनाचं संपूर्ण गणित कधीच माणसाला कळणार नाही आणि म्हणून जीवन देणाऱ्याची आठवण ठेवत जगणे हाच उत्तम पर्याय आहे. ज्यांनी ज्यांनी स्वतः ईश्वर बनण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांना धडा मिळालेला आहे. मानवजातीचा इतका महान इतिहास पाठीमागे वळून जर आपण पाहिला, तर हे आपल्या स्पष्ट लक्षात येईल की ज्यांनी ज्यांनी स्वतः ईश्वर होण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांना धडा मिळालेला आहे. त्यांना खाली यावं लागलेलं आहे. त्यांना पश्चाताप करावा लागलेला आहे. त्यांना घोर दुःखामध्ये त्या ठिकाणी जावं लागले. आणि म्हणून जीवनाचा स्वामी, जीवनाचा मालक, जीवनाचा आधार जो आहे, त्याला आठवणीत ठेवून, सतत आठवणीत ठेवून जर माणूस जगत राहिला, तर त्याचा पाऊल योग्य रस्त्यावर राहील. तो उतणार नाही, मातणार नाही, अहंकारी होणार नाही आणि सर्व काही माझ्या हातात आहे अशाही चुकीच्या मतामध्ये तो जाणार नाही. म्हणून सदैव जीवन देणाऱ्याला आठवणीत ठेवून जगणे हेच खरा रस्ता आहे माणसाचा. परंतु कधीकधी सत्ता, संपत्ती, प्रतिभा, कला अशा वेगवेगळ्या व्यावहारिक शक्तीने माणसामध्ये मोठेपण यायला लागतं. लोक मानायला लागतात, नमस्कार करायला लागतात. भाग्याने काही दिवस चांगले असले तर स्वतःची सर्व काही चलती असते. त्यावेळेस एक बेहोशी माणसाला येते आणि माणसाला असं वाटतं की मी आहे सर्व करणारा, माझ्या तालावर सगळं काही चालतं आहे, मीच माझ्या जीवनाचा जणू ईश्वर आहे. अशा पद्धतीने माणूस चालायला लागतो आणि त्याच्यामध्ये तो वाहत जातो. परंतु त्याला सगळा मागला इतिहास त्यानं पाहायला पाहिजे. तो हेच सांगतो आहे की बाबा, ज्यांनी स्वतः ईश्वर होण्याचा प्रयत्न केला, त्यांना धुळीस मिळावं लागलेलं आहे. आणि म्हणून जीवन देणाऱ्याची आठवण ठेवून त्याची कृतज्ञता अंतःकरणात घेऊनच जीवन जगणे हाच जीवनाचा योग्य रस्ता आहे. मलाही कोणीतरी सांभाळणारा आहे, मला धडा शिकवणारा आहे, माझाही आधार कोणीतरी आहे. त्या ईश्वराला मानून जर मी चाललो, तर माझं पाऊल योग्य रस्त्यावर राहील, यात शंका नाही. म्हणून त्याचा क्षणाचाही विसर पडणार नाही. अशा पद्धतीने जीवन जगणे हीच सर्वोत्तम जीवनाची कला आहे. हीच खऱ्या अर्थाने मानवता आहे आणि हाच देवत्वाकडेही जाण्याचा